नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. सर्वांना दीपावली व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष सर्वांना यशाचं, सुखाचं, समृद्धीचं व भरभराटीचं जाऊ. शेतकरी मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये आपण ही माहिती घेणार आहोत की शेतकरी मित्रांनो, आपण प्रतीक्षेत आहोत की राज्य शासनानं आपल्याला 1 हेक्टरची मर्यादा जी वाढवून दिलेली आहे अनुदानाची, ते अनुदान कधी येणार? कारण राज्य शासनाकडून ज्या पद्धतीनं सुरुवातीला 2 हेक्टरची मर्यादा होती, त्या 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत. परंतु 1 हेक्टरचे उर्वरित जे अनुदान आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी कधी जाहीर करणार? कधी अपेक्षा होती की प्रत्येक शेतकऱ्याला 1 हेक्टरचं वाढीव अनुदान कधी मिळणार? आणि यासाठीचीच अपडेट आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. कारण राज्य शासनानं 2 हेक्टरची मर्यादापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले. काही शेतकऱ्यांना अल्पभूधारक असल्यामुळे ते पैसे कमी वाटत आहेत, परंतु त्याचा फरकही सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये येऊन जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये 2 हेक्टरचं अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झाली आहे. आता सध्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला आहे आणि अजून 1 हेक्टरच्या अनुदानाची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आणि तीच प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची पूर्ण झाली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, की खूप शेतकऱ्यांना अजून अनुदानच पडलेलं नाही, अशा अपडेट आहेत. राज्य शासनाकडून सांगण्यात आले की दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वर्ग करू, परंतु राज्य शासन यामध्ये कुचकामी ठरले, यात वाद नाही. पैसे येणार आहेत, आज उद्या येतील, 4 दिवस लागेल, 8 दिवस लागेल, परंतु जी महत्त्वाची शेतकऱ्यांच्या आयुष्यातली दिवाळी होती, ती दिवाळी काळीच झाली आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम आलेली नाही. परंतु शेवटी राज्य शासनाच्या काही अडचणीमुळं उशीर झाला असेल, परंतु एकही शेतकरी पीक विम्यापासून असो अथवा अनुदानापासून वंचित राहणार नाही, असं स्वतः दत्तमामा भरणे यांनी आज स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदान आलंच नाही, अशा शेतकऱ्यांनी काहीही काळजी करू नये, त्यांचे पैसे लवकरात लवकर येऊन जातील. परंतु राज्य शासनानं 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जो अनुदान दिलेलं होतं, त्यामध्ये 1 हेक्टरची मर्यादा वाढवण्यात आलेली होती आणि 1 हेक्टरचं अनुदान फरक कधी येणार, ही सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. अखेर राज्य शासनानं त्याबाबत 648 कोटी रुपयाचा GR या माध्यमातून काढलेला आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. कारण 648 कोटी हे फक्त उर्वरित 1 हेक्टरच्या अनुदानासाठी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आहेत. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, याची सविस्तर माहिती आपण आजच्या अपडेटमध्ये घेऊ. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये खूप असे जिल्हे होते, खूप जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता, परंतु परतच्या GRमध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि त्या सर्व जिल्ह्यांनाही अतिवृष्टी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1 हेक्टरचं वाढीव जे अनुदान आहे, त्या जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यासाठी 67,24,00,000 रुपये हे 1 हेक्टरच्या वाढीव अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यासाठी 35,72,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यासाठी 64,75,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यासाठी 49,42,00,000 रुपये, छत्रपती संभाजीनगरसाठी 81,62,00,000 रुपये, हिंगोलीसाठी 11,30,00,000 रुपये, नांदेडसाठी 36,02,00,000 रुपये, नागपूरसाठी 2,27,00,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 5,02,00,000 रुपये, वर्धा जिल्ह्यासाठी 2,00,000 म्हणजे जून आणि जुलै, ऑगस्ट आणि दोन टप्प्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई आलेली आहे. त्यासाठी एका टप्प्यामध्ये 2,00,000 रुपये आले, तर बाकीच्या टप्प्यामध्ये 18,00,000 रुपये आले. असं म्हणजे 2 टप्प्यामध्ये त्या जिल्ह्याला पैसे आलेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी 71,000 रुपये, नाशिक जिल्ह्यासाठी 11,00,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 14,65,00,000 रुपये, अहिल्यानगरसाठी 33,19,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 23,37,00,000 रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी 21,29,00,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यासाठी 56,17,00,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 24,66,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी 3,54,00,000 रुपये प्लस 2 कोटी हे नंतरच्या सप्टेंबरच्या अनुदानासाठी बुलढाण्यासाठी वाशिमसाठी मंजूर झाले आहेत. तर दुसरा एक शेतकरी मित्रांनो, अजून एक सोलापूर जिल्ह्यासाठी 95,01,00,000 रुपये मंजूर करण्यात आहेत. सांगली जिल्ह्यासाठी 8,36,00,000 रुपये मंजूर करण्यात, ठाणे जिल्ह्यासाठी 9,000 रुपये, तर पालघर जिल्ह्यासाठी 2,00,000 रुपये, असे मिळून 648 कोटी रुपयाचा राज्य शासनाकडचा GR कालच्या 20 तारखेला काढण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंतचं अनुदान पडलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना आता उर्वरित 1 हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावर पडून जाणार आहे. त्यामुळं जोपर्यंत हा GR निघत नव्हता, तोपर्यंत पुढचा निधीची मंजुरी मिळत नव्हती व 1 हेक्टरचं उर्वरित अनुदान येणार नव्हतं. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना आता 2-2 हेक्टरचे पैसे पडलेले आहेत,
अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आता उर्वरित 648 कोटी रुपये जे राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले, तो फरक आता राज्य शासनाकडून वितरित करण्याच्या परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हे पैसे अचानक कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतात. महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही. त्या शेतकरी प्रतीक्षेत आहेत, तर लवकरात लवकर त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत. अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो, सामायिक क्षेत्रवाले जे शेतकरी आहेत, सामायिक क्षेत्रवाल्यांनी तात्काळ स्टॅम्प तयार करून आपल्या तलाठी साहेबाला द्या, तेव्हाच तुमच्या खात्यावर अनुदानाची रक्कम पडणार आहे. सामायिक क्षेत्रासाठीचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणारच आहोत, परंतु ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे त्यांनी अजूनही जर स्टॅम्प तयार केले नसतील, तर सामायिक क्षेत्राचा सहमतीचा स्टॅम्प तयार करून तलाठी यांना सुपूर्द करा, तेव्हाच तुमचं अनुदान तुमच्या खात्यावर पडून जाईल. त्यामुळे सध्या प्रतीक्षा होती 1 हेक्टरचं अनुदान कधी येईल, तर अखेर राज्य शासनाकडून 648 कोटीचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.